सोलापूरच्या शास्त्रीनगर भागातील प्रसिद्ध हॉटेल माशाअल्ला मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, खिमा मसाला, चिकन अंगुरी, जुम्मा स्पेशल खिचडा, जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल. किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर्स स्वीकारले जातील. हॉटेल माशाअल्ला, शास्त्रीनगर, हनपिया मस्जिद जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर इब्राहिम कुरेशी. पण समाजाने मला जे बंजारा राष्ट्रीय परिषदेने जे जबाबदारी दिली आहे सोलापूर जिल्ह्याची, त्यामुळे मी पार पाडणारच आहे. नेतृत्व करणारे जेही कोणी लोक असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आमची व्यथा ओळखा, अदरवाईज तुमची कथा करायला आम्हाला वेळ लागणार नाही. शेवटी आम्ही आहे मतदार. मी कामं केलेली आहे. आजकाल प्रत्येक तांड्यामध्ये सर्वे केलेली आहे, त्याच्यामध्ये कामाचे आढावा घेतलेला आहे. एक होतकरू तरुण गेल्या 20-25 वर्षापासून तो राजकारणामध्ये सक्रिय आणि तो म्हणतो की मला आमदार व्हायचं आहे. त्याला आमदार का व्हायचं आहे ह्याच्या मागचा जर उद्देश पाहिला की त्याला त्या तांड्यामध्ये जाऊन देखील त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतोय. याला कारण म्हणजे तिथला विकासच झालेला नाही ना. गटार नाही, लाईट नाही, पाणी नाही, रस्ते नाही, स्मशानभूमी नाही. ते अशोक कनीराम चव्हाण ते सोलापूर जिल्ह्याचे प्रतापनगर या गावचे रहिवासी असून त्यांची तळमळ फार मोठी आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सर्वच पक्षांकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये आता आणखी एका नेत्याची भर पडली असून बंजारा समाजातील अशोक चव्हाण हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. चव्हाण यांच्या पाठीशी राष्ट्रीय बंजारा परिषदेची ताकद असल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेस पक्षाकडून अनेक नेत्यांची उमेदवारी मागितली आहे. त्यानंतर भाजपाकडूनही इच्छुकांची संख्या वाढली आहे. आता अपक्ष लढण्याची तयारी अनेक जण करीत आहेत. अशोक चव्हाण हे सध्या संत शिवलाल महाराज बंजारा लमान समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य आहेत. तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम करीत आहेत. मागील 25 वर्षापासून चव्हाण हे राजकारण आणि सामाजिक कार्यात आपले योगदान देत आहेत. सध्या बंजारा समाजातील तांड्यांचा विकास यावर त्यांचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तांड्यांची संख्या असून दक्षिणमध्ये सुमारे 40 ते 45 हजार बंजारा समाजाच्या मतदारांची संख्या आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय नेते किसन भाऊ राठोड आणि महासचिव पंडित राठोड यांचा आदेश आला तर आपण निश्चित दक्षिण सोलापूर विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची भूमिका त्यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना मांडली आहे. यावेळी उपस्थित संजय चव्हाण, समाजसेवक सोलापूर जिल्हा, आमदारकीसाठी इच्छुक असलेले अशोक कनीराम चव्हाण, मेजर रमेश चव्हाण, बंजारा समाजाचे राजेंद्र महाराज उपस्थित होते. मी अशोक कनीराम चव्हाण, प्रतापनगर तांडा, तालुका दक्षिण सोलापूर. मी आज पातूर प्रतापनगरचं सेवालाल तरुण मंडळ त्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, सामाजिक काम करतो आणि ते काम बघून जे बंजारा समाजाचे आमच्या नेते लोक माझं अशासकीय सदस्य निवड केली गव्हर्नमेंटने आणि त्याबरोबर प्रत्येक तांड्याच्या महिनाभर झाले प्रत्येक तांड्याला सकाळ ते संध्याकाळी पातूर मी प्रत्येक तांड्याला सर्वे केलेले आहे. पूर्ण दक्षिण तालुका, सोलापूर, उत्तर सोलापूर व बार्शी तालुका पूर्ण जिल्ह्यामधून आमचं तांड्याचा सर्वे झालेला आहे. मी स्वतःहून प्रत्यक्ष जाऊन, आमची टीम वर्क जाऊन, सहप्रवासी जाऊन आम्ही कामं केलेले आहे आणि आमच्या बंजारा समाजाचे जे रस्ता आहे, दिवाबत्ती नाही, गटार नाही, जे आमच्या महिला बहिणी आहे तांड्याला जाऊन मी कधीच गेलं नव्हतं. पण हा आमच्या संत सेवालाल महाराजाने जे आमच्या अशासकीय सदस्य निवड झाले म्हणून प्रत्येक तांड्याला व्हिजिटिंग दिलेली आहे आणि मला त्या आमच्या समाजाने आणि सगळ्यांनी भरघोस आपल्याला विनंती करून आम्हाला केले. त्याबद्दल मला एक असं केलं की आमच्या राष्ट्रीय परिषदेने, राष्ट्रीय बंजारा परिषद मला जिल्हाध्यक्ष या काम बघून, प्रत्येक तांड्याला बघून, कामं बघून मला राष्ट्रीय बंजारा परिषदेचं जिल्हाध्यक्ष निवड केली. राष्ट्रीय नेते
किसन भाऊ राठोड व महासचिव पंडित भाऊ राठोड, महासचिव यांच्या आदेशनी मी आज सोलापूर जिल्हाध्यक्ष निवड केली. मी सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करणार आहे आणि पक्षाने जे निर्णय देईल, म्हणजे राष्ट्रीय बंजारा परिषदेने जो निर्णय घेईल, संघटनाने जे माझ्यावर एवढं मोठी जबाबदारी दिली, जर राष्ट्रीय बंजारा परिषदेने जर निर्णय काय घेतलं तर मी त्याच्यामध्ये भविष्यात काय तर होईल. समजा आपला उमेदवारी निश्चित झाली तर बंजारा समाज आपल्या पाठीमागे आहे का? आहे ना, 100% आहे. तर अनेक इच्छुक दक्षिणमध्ये आहेत. आता बंजारा समाजाचे 2-3 नेते आहेत जे आमदारकीसाठी आता गावभेट दौरा करत आहेत. कोण काय करते ठीक आहे, पण समाजाने मला जे बंजारा राष्ट्रीय परिषदेने जे जबाबदारी दिली आहे सोलापूर जिल्ह्याची, त्यामुळे मी पार पाडणारच आहे. मी कामं केलेली आहे. आजकाल प्रत्येक तांड्यामध्ये सर्वे केलेली आहे, त्याच्यामध्ये कामाचे आढावा घेतलेला आहे. आराखडा तयार करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने आम्ही उद्या मुंबईला मीटिंग आहे, त्यासाठी आम्ही सगळं अशासकीय सदस्य उद्या मुंबईला हजर आहे. आणि जे आराखडा तयार करण्याचे जे बजेट जे काय कामं आहे त्याच्यापुढं सुरू होणार आहे, त्यासाठी मला समाजाच्या एक माणूस आहे म्हणून मी त्यांच्यावर कोणत्या विधानसभेतून आपण इच्छुक आहात? दक्षिण विधानसभा. 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एक सोलापूर जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यामध्ये 263 बंजारा तांडे आहेत आणि बंजारा तांड्यामध्ये काही आपले बंजारा बांधवांनी शासनाने अशासकीय पद देऊन त्यांना गौरवलेले आहे आणि तांडा विकास करण्याचा हा प्रयत्न त्यांचा चालू आहे. परंतु मला असं सांगायचं आहे, गेली 77 वर्षे झाली या भारत देशामध्ये बंजारा समाज राहतोय आणि 263 तांडे या ठिकाणी वास्तव्य करतात. परंतु आम्ही जेव्हा प्रत्येक तांड्यामध्ये पाहिलं की तिथली व्यवस्था काय आहे, तिथं लाईट नाही, गटार नाही, पाणी नाही, स्मशानभूमी नाही, एकदम दयनीय व्यवस्था आहे. आणि ह्याला जबाबदार कोण आहे? का भारत सरकार आहे, का आमदार आहे, खासदार आहे, का स्वतः तांडा आहे? गेली 77 वर्ष झालेली आहे, परंतु बंजारा समाजाला न्याय मिळत नाही आहे. मी असं का मुद्दाम बोलतोय? कारण का बंजारा समाजाला गेल्या 77 वर्षापासून एकदाही आमदार किंवा खासदारकीचं तिकीट दिलं गेलेलं नाही आहे. का? याठीचं क्वेश्चन मार्क. का खासदारकीला पण नाही दिलं गेलं आणि आमदारकीला देखील दिलं गेलेलं नाही आहे? का? बंजारा समाजामध्ये शिकलेली सवरलेली लोक नाहीत. 263 तांडे जर या ठिकाणी जर नेतृत्व करत असेल तर मग 263 तांड्याचे हे जे लोक आहेत, का आमदार खासदार होऊ शकत नाही? का प्रश्नचिन्ह वाटतो का शासनाला? नाही. मग का देत नाही आहे? मागासवर्गीय अनेक लोक आहेत या क्षेत्रामध्ये. दक्षिण असेल, उत्तर असते, महार, मांग, ढोर, चांबार, कुंभार, सोनार, सुतार, लोहार, कोळी, नावी, परीट, गुरव, शिंपी, रामोशी, बंजारा, लमाणी अनेक लोक आहेत, परंतु मागासवर्गीयांना तिकीट भेटत नाही आहे. या तरुण मुलं आहेत, त्यांचे जे लोक आहेत ते सगळे मुंबई पुण्याला स्थलांतर झालेले आहे. काम मिळत नसल्यामुळे ते स्थलांतर झालेले आहेत. ते लोक पाण्याला जाऊ शकत नाही ना. त्यासाठी मी वयोवृद्ध म्हणतो. अशा सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अनेक गैरसोयी आहेत. संपूर्ण सोलापूर जिल्हावासियांना आणि अनेक आमदार, खासदार, नगरसेवक असेल आणि नेतृत्व करणारे जेही कोणी लोक असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आमची व्यथा ओळखा. अदरवाईज तुमची कथा करायला आम्हाला वेळ लागणार नाही. शेवटी आम्ही आहे मतदार आणि मतदार तुम्ही आमचा फायदा भरपूर घेतलेला आहे. मला माहिती आहे हा समाज फार मोठा आहे, बंजारा समाज फार मोठा आहे. बंजारा समाजाची लोकसंख्या जर पाहिली तर मित्रांनो एका तांड्यामध्ये 2 ते 2.5 हजार लोकांची जनसंख्या आहे. तर विचार करा 263 तांड्याची जे वाड्यावस्ती आहेत त्यांची लोकसंख्या किती असेल. दक्षिणमध्ये सगळे लोक इच्छुक का असतात? मला तिकीट का म्हणतात? कारण ते आमच्या भरोशावर चालतात. आमचा जर समाज पाठ फिरवला ना चांगल्याना धसकी लागेल, अवघड होईल. मी संजय चव्हाण. आता येणाऱ्या विधानसभेत आपली काय भूमिका असणार आहे? आता येणाऱ्या विधानसभेत आमची भूमिका असेल, आमच्या तांड्याला जर न्याय नाही मिळाला तर आमचा कुठलाही नेता कार्यकर्ता हा त्याला सपोर्ट करू शकत नाही. कारण बंजारा समाजाची बैठक झालेली आहे. जो आमच्या तांड्याच्या विकासासाठी जो नेतृत्व करेल त्याचा कर्तृत्व बघून त्याला नेतृत्व मिळेल असं आमचं सांगणं आहे. आपल्या ज्याच्यातून इच्छुक आहेत आमदारकीसाठी रेसमध्ये आहेत, नाव चर्चेत आहे,
हां, त्यांचं असं आहे, ते अशोक कनीराम चव्हाण, ते सोलापूर जिल्ह्याचे प्रतापनगर या गावचे रहिवासी असून त्यांची तळमळ फार मोठी आहे. त्यांना राष्ट्रीय बंजारा परिषद आपल्या सोलापूर जिल्ह्याचं जिल्हा अध्यक्ष आज विचार करायची गरज आहे आणि शासनाने देखील याच्यावर विचार करावा आणि आमदारकीचं खासदारकीचं भविष्यामध्ये तिकीट देण्याचा प्रयत्न करावा. मी या ठिकाणी आज मुद्दामून बोलतोय. गेल्या 263 तांड्यामध्ये मी सतत फिरतोय. मी हे एक सुशिक्षित तरुण आहे आणि भरपूर वेळा तांड्यामध्ये माझा येणं जाणं असतं आणि प्रत्येक तांड्यामध्ये माझा भेटीगाठीचा हा कार्यक्रम होत असतो सामाजिक बांधिलकीतून. आणि तिथला जो व्यवस्था आहे तो व्यवस्था फार अवघड परिस्थिती दिसतोय. परंतु आज जसे एक होतकरू तरुण गेल्या 20-25 वर्षापासून तो राजकारणामध्ये सक्रिय आणि तो म्हणतो की मला आमदार व्हायचं आहे, त्याला आमदार का व्हायचं आहे ह्याच्या मागचा जर उद्देश पाहिला की त्याला त्या तांड्यामध्ये जाऊन देखील त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतोय. याला कारण म्हणजे तिथला विकासच झालेला नाही ना. गटार नाही, लाईट नाही, पाणी नाही, रस्ते नाही, स्मशानभूमी नाही, शिकायला शाळा आहे पण अपूर्वी आहे, सगळ्याच गोष्टी अपूर्वी आहे. पिण्याचं पाणी जातोय परंतु तिथं टाकी नाही आहे आणि लाईटची व्यवस्था नाही आहे. अगदी लाईट येते रात्री 2ला 3ला आणि तिथले जो ज्याला म्हणतात रक्ताचं पाणी करून महाराष्ट्रभर फिरणारा नेता ॲडव्होकेट पंडित भाऊ राठोड, महासचिव राष्ट्रीय बंजारा परिषद यांनी त्यांना सांगितलेलं आहे, जर कोणी आपल्या बंजारामध्ये कोणी जरी नेतृत्व नसेल तर तुम्ही तिथे उभा राहा आणि बंजारासाठी जे लागेल ते काम करा. कुठल्याही लोकांचा विचार करू नका, पूर्णपणे मी तुमच्या पाठीशी असं त्यांनी जाहीर केल्यामुळे हा अशोक चव्हाण आपल्या जीवाचा पर्वा न करता तो पैसा महत्वाचा नाही. लक्षात घ्या, मतदार हा पैशावर चालत नाही. आज त्याला माहिती आहे काम कोण करतं आणि कोण करत नाही. तळमळीचा तो नेता पाहतोय. इच्छुक कोणत्या विधानसभेतून आहे? दक्षिण सोलापूर. दक्षिण कशी- सोलापूर कशी तयारी असणार आहे विधानसभेची आता उमेदवारी जर निश्चित झाली तर? उमेदवारी जर निश्चित झाली तर तो अशासकीय प्रशासकीय सेवेमध्ये तो अशासकीय म्हणून त्यांची निवड झालेली आहे सदस्य म्हणून. आणि ते गेली 2 महिन्यापासून ते प्रत्येक तांडा हा पिंजून काढतायत. त्यांनी एका तांड्यावर जवळजवळ 10 वेळा त्यांनी जाऊन आलेलं आहे आणि प्रत्येक तांड्यामध्ये त्यांचं एवढं वास्तव्य झालं, रिलेशन झालेलं आहे. कधी माहिती मिळेल, निश्चित कधी होईल आपली उमेदवारी? काय माहिती? उमेदवारी तुम्हाला भविष्यामध्ये 2 ते 2.5 महिन्याच्या आत त्यांचं जे कामकाजाचं स्वरूप पाहून सगळं काही तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल. कधी आणि कधी 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 कळणार आहे उमेदवारी निश्चित होणार आहे? बंजारा राष्ट्रीय परिषद आमचे आदरणीय नेता आदरणीय किसन भाऊ राठोड साहेब हे ठरवतील की येत्या कधी होणार आहे? विधानसभेमध्ये काय नेतृत्व करायचं आहे, भूमिका कशी ठेवायची आहे, या पद्धतीने ते मार्गदर्शन करतील.